ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। थेट जाऊयात, संजय राऊत बोलतात। परा गई, आप बौखला गए हो, आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है। क्या रुदाली क्या होता है? अब रुदाली आपकी शुरू होने वाली और शुरू हो गई है। मैं आपको बोल रहा हूं, आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे। मात्र शिंदेंचं म्हणणं की एका शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यांचं म्हणणं की जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय? ते का महाराष्ट्राचे राहिले आहेत का? नाही, ते नाही राहिलेत। आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणतरी फोटो पाठवलाय मला। आता ते बटाटवडा खात नाहीत, भजी खात नाहीत, बरं कांदापोहे खात नाहीत। आता ते ढोकळा फाफडा शेवगाठ्या सकाळीच त्यांनी ते नाश्त्याला बसले नातवाबरोबर आणि ते नातवालाही भरवता स्वतःही खातात। म्हणजे त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली। मात्र अर्धवट दाढीवरती हात फिरवला। अरे ती दाढी नकली आहे। ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला। दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक। ती काय छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा। ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या। आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं। अरे